गोलंदाजीच्या रनवेवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो शेखर आला. पहिली सलामीची गोड जोडी कोपरगणे टीमची निलेश आणि सागर. पहिला बॉल शेखरचा पहिलाच बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न लावली. अपील मध्ये उत्साह आपल्याला पाहायला मिळाला परंतु अपीलला खारिज केलं जातं आणि इथे जर का आपण पाहिलं तर एकदा जरूर पाहायला मिळते. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये खरं तरी एकदा आपल्याला बॅटला ब्रश झाला. यस थँक्यू. बॅटला ब्रश झाल्यानंतर ही एकदा आपल्याला पाहायला मिळाली. पुन्हा एकदा बॉलर तयार होतात. पुढचा बॉल शेखर तयार झालेत. ओव्हर द विकेट ना फुल टॉस बॉल आणि त्या बॉलला फिरून मारलाय. बॉलला पाठवलं फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा षटकार. जबरदस्त फटका होता आणि या बॉलवरती 6 धावा आता प्राप्त होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. पहिलाच बॉल फेस करत असताना बॅटर सागर शो बॅट पण हा वार आपल्याला पाहायला मिळाला. 6 धावा. या बळीला बिगिट करण्याचा प्रयत्न. हा बॉल थोडासा बॅटर पासून खाली राहिला आणि इथे पंच सांगतात लेग बाईच्या माध्यमातून एकदम. आता इथून मात्र येत असताना आपल्याला पाहायला मिळते. षटकार आल्यानंतर शेखरचं मात्र खूप चांगलं कमबॅक आपल्याला पाहायला मिळतं. बहारदार खेळ तो सध्या दाखवत असताना आपल्याला बघायला मिळतो. मॅन्डेटरी पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा शेखर तयार झाला. या बळीला देखील फटका जबरदस्त आहे. इनफिल्डच्या वरनं बॉल सरळ चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. निलेशच्या बॅट म्हणणं आता धमाका. त्याच्या बॅट म्हणणं चौकार आला. काय फटका सजवला. अद्भुत फटका आणि या बॉलवरती 4 धावा. सतरा धावा 17 रन्स.
हॅलो हॅलो. अंपायर बॉल किती झालेत बॉल? तीन ना? तीन, ओके. ओ याही वेळेला बिगिट काढण्याचा प्रयत्न, फटका जबरदस्त आहे आणि बॉल सरळ चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. वॉट स्ट्रोक, काय फटका सजवला, अद्भुत फटका. आणि या बॉलवरती 4 धावा प्राप्त झाल्यात. अतिशय दर्जेदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतो. बघा निलेश, त्यांच्याकडे अनुभव भरपूर आहे आणि बघा अनुभव पणाला लावत असताना मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतील आपल्या बॉलिंग ट्रॅकवरती. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका जबरदस्त आहे, स्क्वेअर कट. यावेळेला बॉल सरळ चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा, चौकार. 27 धावा आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 27 रन्स, 27 धावा गुणतालिकेवरती आपण बघतो. पुन्हा एकदा बॉल तयार होतात. पुढचा बॉल करण निघाला. यावेळेला देखील फटका दमदार आहे. फिल्डर बॉलच्या मागे धावतात खरे, आणि इकडे सुद्धा एकच धाव आपल्याला बघायला मिळते. ओव्हर नंबर आता 2चा खेळ संपला आणि 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती रन्स आपण पाहतो. बिनगडी बाद 28 धावा, 28 रन्स, 28 धावा आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही 12 चेंडू शिल्लक आहेत. पाहूया आता हे 12 बॉल कशा रीतीने हाताळले जाणार आहेत. चला दिघा संघ, विनंती आहे वेळ कमी प्रमाणामध्ये दौडाचा. तुम्हाला खरं तरी कळकळीची विनंती आहे. ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाजीच्या रनवेवरती आता बॉल आपल्याला पाहायला मिळतो. ऋषिकेश गोलंदाजी मार्क वरती आला. पाहूया आता ऋषिकेश यांच्या माध्यमातून कशा रीतीने खेळ दाखवला जाणार. ऋषिकेश आला बॉलिंग ट्रॅक वरती. बॉल तयार झाला. ऋषिकेश, पहिला बॉल. ऋषिकेशचा हा बॉल ऑफस्टिकच्या बाहेर. पंच सांगताय रुपेश सावंत सरांचा आला इशारा व्हाईट बॉलचा. एक्स्ट्रा धावा आता धावफलकावरती जोडला जातात. लेफ्ट हँडेड गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो ऋषिकेश. लेफ्ट आर्म राऊंड विकेटनं तो सध्या बॉलिंग करतो. या वेळेला देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. इकडे पहा स्विचिटचा फटका. या बॉलवरती मिळतात धावा 4, चौकार.
ह्या वेळेला देखील फटका जबरदस्त आहे. वा काय प्रचंड ताकद आहे. बॉटम हँडचा खूप चांगला वापर इथून मात्र केला आहे आणि बॉल सरळ आला बाउंड्री लाईनच्या बाहेर. मनगटी फटका आपल्याला पाहायला मिळतो आणि 6 धावा प्राप्त झाल्यात. 39 धावा, 39 रन्स. या वेळेला देखील इथे पहा पंचांचा इशारा आला. इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स धावफलकावरती जोडल्या जात आहेत. वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो पहा. पुन्हा एकदा बॉल तयार झाला. पाहूया आता या बॉलवरती काय घडलं जाणार. निलेश पहा भन्नाट फॉर्म मध्ये आहेत. ओ बॉल हवेत आहे, बॅकफुटला गेले होते, परंतु इथे पहा या मुवमेंटला दोन खेळाडू मात्र एकमेकांना भिडले, टक्कर झाली आहे. अशा कॅचेस बघा उमेश सर घेत असताना तुम्हाला काळजी घ्यावी लागते. कॉलिंग देणं भरपूर इम्पॉर्टंट असतं. आणि तिथे पहा पाण्याची मागणी केली जाते. 12वे खेळाडू चला लगेच पाणी मैदानाच्या आतमध्ये घेऊन जायचं. न्यू एरा हॉस्पिटलचे तिथे काही सहकारी मित्र आहेत. त्यांनी बघा ते जवळ गेलेत आणि फ्री हेल्थ चेकअप त्यांच्या माध्यमातून सुरू आहे. आणि आवर्जून मी विनंती करल, खरं तर ज्यांना हेल्थ चेकअप करायचा आहे तर तुम्ही त्यांच्याशी संपर्क करू शकता. चला फिल्डिंग लावून घ्या तिघा संघ. जे खेळाडू खरं तर दुखापत झालेत, जे दुखापतग्रस्त खेळाडू आहेत त्यांच्या जागेवरती दुसरे खेळाडू येऊ शकतात. लगेच पहा. जर फिल्डिंग लावून घ्या. आपल्या स्क्रीनवरती मेगा स्क्रीनवरती दाखवलं जातं न्यू एरा हॉस्पिटलचे ते हॉस्पिटल, त्याच्यामध्ये असलेल्या सुखसोयी, अगदी फर्स्ट एड डिपार्टमेंट, ऑपरेशन थिएटर, ओटी, जनरल वार्ड्स, अशा अनेक डिपार्टमेंट्स न्यू एराच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. आणि या न्यू एरा हॉस्पिटलच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये जो खेळाडू अगदी जायबंदी होईल त्याला
यावेळीला देखील विकेट करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे परंतु बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, फिल्डरच्या अवकाशाच्या बाहेरचा हा बॉल होता आणि तिथे पहा फील्ड करू शकले नाहीयेत आणि या बॉलवरती 4 धावा प्राप्त झाल्यात. चौकाराच्या साह्यानं पुन्हा एकदा स्कोरिंग बोर्डवरती धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. 45 धावा. पुन्हा एकदा बॉल तयार होतो. पुढचा बॉल, यावेळीला फटका अप्रतिम आहे. वाह, उडता हुआ क्षेत्ररक्षक दिखाई नजर आया. काय फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. हवेत झेपावत त्याने हा झेल क्लिअर केला. विजय आपल्याला पाहायला मिळाला. नावातच जय आहे आणि बघा जबरदस्त. खरं तर त्याने इथून मात्र झेल पकडत असताना हा कॅच क्लिअर केला. अफलातून फिल्डिंग आणि बॅटर इथून मात्र बाद झाला. बघा सागर चांगले योगदान त्यांनी मात्र आपल्या संघाला दिलं परंतु तो इथून मात्र बाद झाला. चला जवळ येऊ नका दिघा संघ खेळाडू, विनंती आहे जवळ यायचं नाहीये. धावफलकावरती धावा झाल्यात 45 धावा. 45 धावा धावफलकावरती खरं तर आतापर्यंत झालेला आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर होतोय. शकलीन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. पव्या शकलीनच्या माध्यमातून आता कशा रीतीने फटकेबाजी इकडे केली जाणार. प्रचंड ताकद त्यांच्याकडे. आपण मालिका पाहिली असेल तुझ्यात जीव रंगला, त्या मालिकेमधील राणादा ज्या पद्धतीने शरीरयष्टी त्यांची होती तशाच शरीरयष्टीचा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजेच कोपर खेळणे विजन नेचर टीमचा राणादा मैदानाच्या आतमध्ये आला की काय असं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. पाहावं लागेल आता शकलिंगला इकडे लढावं लागेल आपल्या टीमसाठी. धावा बनवाव्या लागतील. चला इतका वेळ घेऊन कसं चालेल. अजूनही भरपूर मॅचेस आम्हाला कव्हर करायच्या आहेत. विनंती आहे दिघा टीमला. ओ बॉल हवेत आहे. फिल्डर बॉलच्या खाली धावतायत. एका हातानं बॉलला फील्ड करण्याचा प्रयत्न झाला परंतु अनसक्सेसफुल ठरलेत. 2 धावा पूर्ण झाल्यात. ओव्हर नंबर आता 3चा खेळ संपला आणि 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती रन्स आपण बघतोय 47 धावा धावफलकावरती. 47 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. सगळे खेळाडू जवळ येऊ नका, फक्त कर्णधार जवळ येईल आणि गोलंदाज. चला लगेच तुम्हाला बॉलिंग ट्रॅक वरती जायचं आहे. ओव्हर नंबर 4 ला सुरुवात झाली आहे. चला दिघा टीम प्लीज. विकेट किपर विनंती आहे, चला वेळ कमी घ्या भाऊ, कळकळची विनंती आहे तुम्हाला. दिघा टीम तुम्हाला वारंवार सूचना करतो, प्रत्येक चेंडू मागे तुम्ही वेळ घेता. दिघा टीम थोडीशी घाई करायची आहे. यावेळेस हा बॉल जबरदस्त बॉल आपल्याला पाहायला मिळतो आणि इथे पहा लायन लेन अप्रतिम आपल्याला पाहायला मिळाली. पहिलाच बॉल खरं तर बॅटर निलेशच्या विरोधात इथून मात्र डॉट बॉल आला. 12 बॉलमध्ये 27 या धावांवरती बॅटिंग करत असताना निलेश आपल्याला पाहायला मिळतात. चांगला खेळ त्यांचा सुरू आहे. यावेळीला देखील फटका दमदार आहे. फिल्डर आहेत, बॉलच्या मागे क्षेत्ररक्षक धावत आहेत. खरे बॉलला उचलतील, फेकी करतील. दुसऱ्या धावेचा प्रयत्न दाखवलाय आणि दुसरी धाव घेत असताना बॅटर तिकडे कमी पडला. एकच धाव मिळणार आहे. शकलीन इथून मात्र बाद झाला. दुसरा झटका खरं तर बसला बॅटिंग करणाऱ्या विजन नेचर कोपर खेळणे या टीमला आणि शकलीन इथून मात्र बाद होत बा. रनआउटच्या माध्यमातून ही दुसरी विकेट लागली आहे. नवीन खेळाडू
आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला सूरज पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. पाहूया सूरज पाटीलच्या माध्यमातून कशा रीतीने खेळ दाखवला जाणार आहे. बॉल तयार झालेत. ओ फटका जबरदस्त आहे. वाव, कव्हर पॉइंटच्या डोक्यावरनं बाउंड्री लाईनला कापत चिरत बॉल सरळ चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. फुटवर्क दर्जेदार, शॉट सिलेक्शन बहारदार, बॉल सीमा पार, निलेशचा वार, चौकार. क्लासिकल फटका होता. जसा बॉल तसा फटका इथे सजवलाय. बॉलच्या मेरिटवरती क्रिकेट खेळलं गेलंय आणि या बॉलवरती 4 धावा प्राप्त झाल्या. धावफलकावरती आता रन्स आपण पाहतोय 52, 52 धावा. हापम जॅक करण्याचा प्रयत्न झाला. फिल्डर आहेत, बॉलच्या मागे धावतायत. एक टप्पा खरं तर बॉलला फील्ड केलं आणि इकडे सुद्धा एकच धाव आली आहे. पहिल्या सत्रातील अजूनही मात्र 2 चेंडू शेष आहेत. पाहूया टार्गेट सेट करणारे हे पहिल्या सत्रातील 2 बॉल बाकी आहेत. बॉल तयार. पुढे एकदा विघ्नेशचा हा बॉल ऑफ साइड वरून हा बॉल आतमध्ये आणला. बघा ऑफ ब्रेकचा खूप चांगला वापर इकडे गोलंदाज विघ्नेशने केला आणि डॉट बॉल आला. जबरदस्त बॉलिंग. कौतुक करावं लागेल आदेश दादा अगासकर, सारंग दादा बेटा आणि अक्षय दादा मात्रे आणि संपूर्ण VN ग्रुप यांचं मात्र कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने बघा उमेश सर आयोजन केलं, जबरदस्त आयोजन आहे. दाद द्यायला हवे आयोजनाला. धावफलकावरती बघा या बॉलवरती धावा काउंट केल्या जातात, त्यामध्ये तब्बल 2 आणि 2 धाव्यांच्या मदतीनं गुणतालिकेवरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 55 धावा आणि विजयासाठी 56 धावांचं लक्ष्य आहे. येणारे चेंडू 24 आणि 24 बॉलमध्ये 56 धावांचा पाठलाग करायचा आहे श्रीदुर्गा दिघा टीमला. चला विजन नेचर कोपरखेडणे संघ, तुम्ही आयोजक संघ आहात, तुम्हाला लगेच आता मैदानाच्या आतमध्ये उतरावं लागेल. आणि त्याच दरम्यान या ठिकाणी ज्यांचं नुकतंच शुभागमन झालेलं आहे, नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी परिवहन समिती सभापती आदरणीय श्री हनुमंत दळवी साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं VN ग्रुपच्या वतीने या नाईक चषक 2026 मध्ये आपण करतोय मनपूर्वक सहर्षाचं स्वागत. सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. चला लगेच विजय नेचर कोपरखेडणे टीम आपण फिल्डिंगसाठी उतरायचं आहे. चला व्यासपीठावरती माननीय श्री हनुमंत दळवी साहेबांचा या ठिकाणी यथोचित सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करतोय. आदेश आगसकर यांच्या शुभ हस्ते महाराष्ट्राचं वस्त्र अलंकार, प्रेमाची उबदारशाल आणि सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे. साहेब, तुम्ही आपलं अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिलं आणि या स्पर्धेला शुभाशीर्वाद देण्यासाठी तुम्ही आलात, तर VN ग्रुपच्या वतीनं आम्ही तुमचं मनपूर्वक आभार व्यक्त करत आहोत. चला प्लीज, विनंती आहे कोपरखेडणे संघ प्लीज लगेच सर मैदानाच्या आतमध्ये उतरायचं.
येणारे चेंडू 24 आणि 24 बॉलमध्ये 56 धावांचं टार्गेट आहे. थांबतात, वेळ घेत आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर नंबर 1 मध्ये गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो पहा. विकास आला, अनुभवी गोलंदाज आहेत. पाहूया आता तशा माध्यमातून कशा रीतीने खेळ दाखवला जाणार. स्ट्रायकिंगला शेखर आणि नॉन स्ट्रायकिंगला सनी. 40 खेळाडू विकास. ओ बॉल हवेत आहे. स्वतः गोलंदाज बॉलच्या मागे धावले आणि या मुवमेंटला बघा, खूप चांगला झेल त्यांनी पकडला. विकेट आली आहे, बट बास झाला. बघा ऍक्शन रिप्ले दाखवला जातो स्क्रीनवरती आणि इथे पहा हवेमध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. खूप चांगला झेल त्यांनी पकडला आणि बाटा बास झाल्यात. विकास बॉलिंगसाठी आणि नुकतीच गेल्या हप्त्यामध्येच याच क्रीडांगणावरती कोपरखेरणे प्रीमियर लीग एक मोठी स्पर्धा संपन्न झाली होती. त्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज हा पुरस्कार याच खेळाडूने जिंकला होता. बघा तारुण्याला लाजवेल असा खेळ मात्र 40+ खेळाडूंच्या माध्यमातून होतोय. 40+ म्हणजे काय, खरं तर बघा एक काळ त्यांनी गाजवला आणि अजूनही मात्र ते फिटनेसच्या जोरावरती आपला काळ हे गाजवतात आणि खूप चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतो. जे मात्र युवा खेळाडूला जमत नाही ते मात्र 40+ खेळाडू करून दाखवतात. पहिलाच बॉलवरती विकेट मिळवून दिली आहे विकास यांनी आपल्या टीमला. पुढचा बॉल विकास तयार झालेत. ओव्हर द विकेट ना पुढचा बॉल. ओ साईडम ॲक्शनने आता इकडे मात्र बॉलला रीड केलं आणि त्यानंतर बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. लेग साईड पूर्णपणे खाली आहे हे मात्र हेरलं. फलंदाजाने माइंड सेटमध्ये हा विचार आणला आणि या मुवमेंटला 4 धावा प्राप्त झाल्यात. पुन्हा एकदा बॉल तयार झालं. पुढचा बॉल पाहूया आता या बॉलवरती काय घडणार आहे. गोलंदाज तयार झालेत. पुन्हा एकदा विकास. यावेळीला बिगिट करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पकडला जातोय जल. विकेट आली आहे बट बाद झाला. पहिल्या बॉलवरती विकेट, दुसऱ्या बॉलवरती खरं तर चौकार आपल्याला पाहायला मिळतो आणि या बॉलवरती विकेट आली आहे. जबरदस्त बॉलिंग. वा विकास वा, कौतुक करावं लागेल. अफलातून गोलंदाजी ते सध्या दाखवतात. चला नवीन खेळाडू धावतच यायचं. नवीन खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. पाहूया आता त्याच्या माध्यमातून कशा रीतीने खेळ दाखवला जाणार. यावेळेला देखील आडवा बॅट खेळण्याचा प्रयत्न. अप्रतिम लायन लेंथ आपल्याला पाहायला मिळाली. जबरदस्त गोलंदाजी. चौकार आल्यानंतर काय कमबॅक आल्या. अफलातून बॉलिंग. बॉल तयार होतोय पुन्हा एकदम. पाहूया आता या बॉलवरती काय घडणार. या वेळेला देखील फटका दमदार आहे. स्लॉट मध्ये आला आणि बॉलला पाठवल्या पार्किंग फ्लॉट मध्ये. 6 धावा डिपॉझिट केलात आणि 6 रन्स मिळतात. षटकाराच्या साह्याने धावांना आता आकार आला, उकार आला. धावफलक जाऊन पोहोचलं डबल डिजिट मध्ये. 5 बॉलचा खेळ संपल्यानंतर 2 गड्यांच्या मोबदल्यात 10 धावा. पहिल्या ओव्हर मधला आता शेवटचा बॉल. बॉल तयार होतोय. या वेळेला देखील बॅटच्या आतली कडा फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले. खूप चांगली फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून झाली. या पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. 2 गड्यांच्या मोबदल्यात 10 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात.
18 चेंडू आणि विजयासाठी अजूनही मात्र 46 धाव्यांची गरज आहे. पाहूया आता ओव्हर नंबर 2 मध्ये कोणाच्या खांद्यावरती इथून मात्र ही जबाबदारी दिली जाणार. 18 बॉल मध्ये 46 धाव्यांची गरज आहे. ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आला शकलीन आला बॉलिंग ट्रॅक वरती. पाहूया आता शकलीनच्या माध्यमातून कशा रीतीने खेळ दाखवला जाणार. बॉल तयार झालात. शकलीनचा बॉल ऑफ साईड ऑफ स्टंप. पंचांचा सिग्नल ऑफस्टिकच्या बाहेर आहे आणि पंच सांगतात इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स आता धावफलकावरती जोडल्या जातात. बॉल तयार. पुन्हा एकदा पाहूया आता या बॉलवरती काय घडणार आहे. यावेळीचा बॉल फटका तर दमदार आहे. फिल्डर आहेत लॉंग ऑफ रिझन मध्ये चांगली फिल्डिंग झाली आहे. एकदा जरूर मिळतीये. करण हा खेळाडू सध्या स्ट्रायकिंग इन वरती आपल्याला पाहायला मिळतो. एक षटका जरूर त्यानं सजवला. पहा त्याच्याकडे क्षमता मोठे फटके मारण्याची. शकली निघालाय पुन्हा एकदा. ओ या वेळेला देखील लाईन चांगली होती. टप्पा चांगला होता. बॅटरला शांत ठेवलं. डॉट बॉल आला. काय गोलंदाजी करतो. खूप चांगली ऍक्शन या गोलंदाजीची आपल्याला पाहायला मिळते आणि तितकीच बॉल हाताळण्याची क्षमता देखील आपल्याला पाहायला मिळते. चांगली बॉलिंग शकलीन. मिलिंद बेट्टा यांचा खरं तर महत्वाचा खेळाडू आहे गोलंदाज शकलीन. ओ बॉल बॅकड्राईव्ह खेळलाय. फिल्डर आहेत लॉंग ऑफ रिझन मध्ये चांगली फिल्डिंग झाली आणि इकडे सुद्धा एकच धाव मिळणारा. परीक्षक राजा बघा मोठ्या संख्येने या स्पर्धेला प्रेम देतो. नाईक चषक सध्या आपल्याला अनुभवायला मिळतं आणि खूप चांगलं प्रेम प्रेक्षकांनी सुद्धा या स्पर्धेला दिलं. फटका अप्रतिम आहे समोरच्या दिशेला. अनस्टॉपेबल अनबिलेबल विजन नेचर यांच्या खरं तर लोगोला मानवंदना देणारा फटका. 4 धावा चौकार. ते गणेश नाईक साहेबांचं हे संगीत आपल्याला ऐकायला मिळालं. यावेळेला देखील इथे पहा सेन्सिबल क्रिकेट. चांगला फटका इथून मात्र सजवला. बॅटरला माहिती होतं मोठा फटका मागील बॉलवरती आलाय. या बॉलवरती आपल्याला सिंगल आली तरी सुद्धा चालेल आणि इकडे बघा सिंगलच आली आहे. सिंगलच्या मदतीनं अशा रीतीनं ओव्हर नंबर 2चा खेळ सुरू असताना धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 18 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. शकलिंगच्या स्पेलमधील हा शेवटचा बॉल. स्विच इट. अद्भुत अविस्मरणीय लाजवाब केविन पॅटरसनची आठवण करून देणारा फटका. बॉल सीमा पार रिव्हर्सचा चौकार. धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 2 षटकांचा खेळ संपला. बारा चेंडू आणि विजयासाठी 34 धाव्यांची गरज आहे. बरं 12 चेंडू आणि विजयासाठी 34 धावांचा पाठलाग इकडे करायचा. उमेश भाऊ इंस्टाग्राम पेज तुम्ही बघितलं असेल तर तिकडे बाउंड्री हे
पेज आपल्याला जरूर पाहायला मिळतं आणि त्या पेजच्या माध्यमातून अनेक क्रिकेटच्या क्लिप व्हायरल केल्या जातात आणि त्यांचे ओनर इकडे उपस्थित आहेत. खूप चांगले रील्स ते सध्या बनवतात. प्रत्येक खेळाडूला खरं तर ते मोबाईलमध्ये कॅप्चर करतात आणि खेळाडूंना प्रसिद्धी मिळवून देण्याचं काम ते सध्या करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. बाउंड्री पेजचे ओनर या वेळेला देखील बॉल हवेत आहे आणि बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा, षटकार. अठ्ठावीस धावा झाल्यात. पुन्हा एकदा बॉल तयार. या वेळेला देखील चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतो. फिल्डर बॉलच्या मागे धावतात. शॉर्ट कव्हरला फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला आणि या बॉलवरती तब्बल 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 30 धावा धावफलकावरती झाल्यात. येणाऱ्या 10 बॉलमध्ये आता 26 करायच्या आहेत. 10 चेंडू आणि विजयासाठी 26 धाव्यांची गरज आहे. ज्वेल सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतो आणि चांगली गोलंदाजी तो सध्या सादर करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. ज्वेल जबरदस्त बॉलिंग. पुढचा बॉल. या बळीला देखील विकेट काढण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी होती. एकाच दिशेनं दोन्ही फलंदाज धावत असताना ताळमेळ चुकला, संतुलन बिघडलं आणि रनआउटच्या माध्यमातून विकेट आली. आगाऊपणा तू केला कशाला. धावता धावता रनआउट झाला, विकेट आली आहे. बॅट बाज झाला. ठोक डीजे. धन्यवाद. बॉलर आता पुन्हा एकदा तयार होईल आपल्या बॉलिंग ट्रॅकवरती. पुढचा बॉल पाहूया आता. या बॉलवरती त्यांच्या माध्यमातून काय घडलं जाणार. या बॉलवरती काय घडणार. बॉल तयार होतात, थांबतात, वेळ घेत आहेत. इथे जर का आपण पाहिलं तर नुकतीच विकेट ज्वेलनं आपल्या टीमला मिळवून दिली आणि बघा पुन्हा एकदा ते बॉलिंग करण्यासाठी तयार झालेले आहेत. ओ यावेळेला पहा चांगलंच बॉलला फिरवलं होतं परंतु ऑफस्टिकच्या बाहेर या बॉलची पिचिंग झाली आहे आणि रुपेश सावंत सरांचा इशारा आला. इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स धावफलकावरती जोडल्या जात आहेत. यावेळेला फटका अप्रतिम आहे. फुल टॉसला फुल टोल केले आणि बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. काय फटका सजवला. 6 धावा प्राप्त झाल्या आणि षटकाराच्या साह्याने आता गुणतालिकेवरती बदल आपल्याला पाहायला मिळतात. धावफलकावरती एकूण रनसंख्या झाली आहे 37. 37 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. या वेळेला देखील फटका दमदार आहे. फिल्डर बॉलच्या मागे धावतात, बॉलला उचलतील, फेकी करतील तोपर्यंत फक्त एकच धाव आली. 38 धावा धावफलकावरती. टाळ्या वाजतात त्या फिल्डरसाठी. एका हाताने त्याने बॉलला फील्ड केलं. 7 बॉल मध्ये आता 18 धाव्यांची गरज आहे. 7 बॉल नीड टू 18 रन्स. 7 मध्ये 3 षटकारांची गरज आहे. बॉल तयार होतोय. ज्वाल पुन्हा एकदा. थांबतात, वेळ घेत आहेत. पुन्हा एकदा बॉलिंग करण्याकरिता गोलंदाज ज्वाल तयार झालेत.
पुढचा बॉल या बळीला देखील फटका दमदार फिल्डर आहेत. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थांबवलाय. एकाच धावेवरती संयम दाखवावा लागेल. आता गुणतालिकेवरती धावा झाल्या 39 आणि विजयासाठी येणाऱ्या 6 बॉलमध्ये 17 धाव्यांची गरज आहे. 6 चेंडू 17 धावा. त्याला जवळ येऊ नका. सहा चेंडू आणि विजयासाठी 17 धाव्यांची गरज. 6 बॉल नीड टू 17 रन्स. सहा चेंडू आणि विजयासाठी 17 धाव्यांची गरज. 6 बॉल नीड टू 17 रन्स. बॉलिंग ट्रॅक वरती आता गोलंदाज आला. अमोल बॉलिंग ट्रॅक वरती आलात. अमोल यांच्या माध्यमातून या धावा इथून मात्र डिफेंड केल्या जातील का हे देखील पाहायचं. येणारे चेंडू 6 आणि 6 बॉल मध्ये 17 धाव्यांची गरज आहे. अमोल यांच्या खांद्यावरती जबाबदारी दिली आहे. मुंबई पोलीस दलामध्ये ते कार्यरत आहेत. पेशाने जरी पोलीस असले तरी सुद्धा क्रिकेटची प्रचंड त्यांना आवड आहे. आणि बघा ते ॲज अ बॉलर म्हणून ते खेळत आहेत कोपरखैरणे टीम मध्ये. अमोलचा बॉल हवेत खेळला आणि पहिल्याच बॉल वरती इथून मात्र विकेट आली आहे. बॅटर बास झालाय. संकट आता वाढलंय दिघा टीमचं, कारण पहिल्याच बॉल वरती अमोलनं विकेट मिळवली आहे. न्यू बॅटर चला लगेच या. येणाऱ्या 5 बॉल मध्ये आता 17ची गरज आहे. 5 चेंडू आणि विजयासाठी 17 धाव्यांची गरज. चला महाशिव उस्ताद तुर्भे टीमचे कर्णधार आपण मुख्य व्यासपीठाच्या समोर या. महाशिव उस्ताद तुर्भे टीमचे कर्णधार व्यासपीठाच्या समोर यायचं आहे. 5 बॉल मध्ये आता 17 धाव्यांची गरज आहे. प्रवीण बघा टीमचा कर्णधार त्याच्या जवळ आला. कानमंत्र त्याने दिला. त्यानं सांगितलं तुला आता चांगली बॅटिंग आपल्या टीमसाठी करायची आहे. 5 चेंडू विजयासाठी 17ची गरज आहे. बॉल तयार होतोय. या वेळेला देखील लाईन चांगली होती परंतु बॉल सरळ चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॉल थांबणार नाहीये. गोळीच्या वेगानं बॉल सुसाट चाललाय सीमा पलीकडे. 4 धावा. फोर बॉल नीड टू 13 रन्स. धोरणं आता आखली जात आहेत. गेम प्लॅनिंग बनवलं जातं. मिलिंद वेट्टा खरं तर बघा चतुर खेळाडू आहे. भरपूर क्रिकेट मात्र त्यांनी गाजवलंय. नवी मुंबईचं क्रिकेट नवी मुंबईच्या बाहेर जाऊन सुद्धा त्यांनी क्रिकेट दणाणून सोडलं. आणि बघा आज मात्र यष्टांच्या मागून या मॅचचे सूत्र ते सांभाळतात. 4 मध्ये 13. ओ लाईन चांगली आहे. खोलवट टप्प्याचा हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. स्वतः गोलंदाज बॉलच्या मागे धावतात आणि बॅटरला बघा इथे मात्र संयमाची भाषा वापरावी लागते. टन टनाटन टन टारा 3 गेंदे चाहिए 12. 3 चेंडू आणि विजयासाठी आता 12 धाव्यांची गरज आहे. काय घडणार या मॅच मध्ये. 2 षटकार तुम्हाला मारायचे आहेत. कॅप्टन सध्या स्ट्रायकिंग इनवरती उभा. अभी नाही तो कभी नाही. ही स्पर्धा खरं तर पुन्हा पुन्हा येत नाही. या स्पर्धेची वाट तुम्हाला भरपूर दिवस बघावी लागते. आता 3 मध्ये 12 करायचे आहेत. कॅप्टन उभा आहे स्ट्रायकिंग इनवरती.
ओ लाईन खराब लाईन खराब लेगस्टिकच्या बाहेर बॉलची पिचिंग झाली आहे. पंच सांगतात इट्स अ वाईट बॉल. आता 3 बॉलमध्ये 11ची गरज आहे. या वेळेला देखील ऑन साईडला फटका आपल्याला पाहायला मिळतो. फिल्डर आहे, दुसऱ्या धावेची मांग आहे आणि 2 धावा इथून मात्र पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. समीकरण बदलले, धावफलकावरती धावा झाल्या 47 धावा धावफलकावरती. आता विजयासाठी येणाऱ्या 2 बॉलमध्ये 9 धाव्यांची गरज आहे. 2 चेंडू 9 धावा. हा बॉल मात्र भरपूर इम्पॉर्टंट ठरणार आहे या मॅचचा. हा बॉल खरं तर निकाल सांगणार आहे या मॅचचा. पाहूया काय घडतं या मॅचमध्ये. 2 चेंडू आणि विजयासाठी 9 धावा. या वेळेला हेलिकॉप्टर लुक दिलाय. बॉल हवेत आणि बॉल जाईल 1 बाउन्स. बघा पंच तिकडे पडताळणी करतात. त्यांचा डिसिजन आता आमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. चला पंचांनी खरं तर तिसरा पंचांकडे रेफर केलं, चेक केलं जाणार आहे. आपल्याकडे टेक्निकल टीम आहे. जगातील सर्वात सुंदर लाईव्ह टेलिकास्ट अर्थात tenniscricket.in आपल्याकडे आहेत आणि बघा चेक केलं जाणार एक्झॅक्टली हा बॉलचा टप्पा कुठे आहे. इट्स अ 4 रन्स. 4 धावा, चौकार. समीकरण बदललं. आता विजयासाठी 1 चेंडू आणि 5 धाव्यांची गरज आहे. हृदयाचे ठोके वाढवणारा सामना, दिलों की धड़कने तेज करने वाला मुकाबला. आखिर 1 गेंद और जीत के लिए 5 रनों की जरूरत. काटा किर मुकाबला आपल्याला पाहायला मिळतो. कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. जागेवरती बसलेले प्रेक्षक आता उभे राहिलेत. उभे राहिलेले प्रेक्षक आता अंगठ्यावरती उभे राहिलेत. आता बघा काय घडणार आहे या मॅच मध्ये. 1 चेंडू आणि विजयासाठी 5 धाव्यांची गरज आहे. पैसा वसूल मॅच. नाईक चषकाचा थरार आपल्याला पाहायला मिळतो आणि या स्पर्धेमधला आतापर्यंतचा रफ बाय टफ मुकाबला आपल्याला पाहायला मिळतो. 1 बॉल 5 धावा. देऊया बॅटरला शुभेच्छा, देऊया गोलंदाजाला शुभेच्छा. मॅच आणि स्पर्धा आवडली असेल तर टाळ्या वाजायला काही हरकत नाहीये. 1 बॉल मध्ये 5. ओ लाईन चांगली आणि हा सामना जिंकला. अभिनंदन. बॉल प्लेट. विजन नेचर कोपर खेळणे या टीमने या मॅचला जिंकलाय. अमोलने या 5 धावा खरं तर डिफेंड केल्यात आणि बघा जबरदस्त खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. कोपर खेळणे टीमने मारली आहे बाजी. या मॅचचे मॅन ऑफ द मॅच चला निलेश, मॅन ऑफ द मॅच.